कांचनताई जाधव यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न। खोपोली प्रतिनिधी कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख सौ कांचनताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने प्रगतिशील शेतकरी, घरेलू कामगार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात उपस्थित राहून शेतकरी, कामगार व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला। समाजसेवाच राजकारणाचे खरे उद्दिष्ट आहे, ही लक्षात घेत सामाजिक जाणीवेतून वाढदिवस साजरा केल्याबद्दल कांचनताई यांचे अभिनंदन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्या नेहमीच महिला सक्षमीकरण, संघटन बांधणी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्य करत असतात। वाढदिवसाचे औचित्य साधून समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा ज्या माध्यमातून जपली गेली। प्रगतशील शेतकरी हे देशाचे अन्नदाता असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। तसेच घरेलू कामगार भगिनींच्या प्रामाणिक श्रमामुळे हजारो कुटुंबांचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरू राहते, त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे। सोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान देखील या माध्यमातून करण्यात आला। महिला, शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून कर्जत खालापूर मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने काम सुरू राहील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला। याप्रसंगी कर्जत खालापूर आमदार श्री महेंद्र थोरवे साहेब, उपनगराध्यक्ष श्री विक्रम साबळे, शहरप्रमुख श्री तात्या रिठे, जिल्हाध्यक्षा सौ सुप्रियाताई साळुंखे, शहर समन्वयक श्री राजू गायकवाड, संपर्क प्रमुख श्री संदीप पाटील, कार्याध्यक्ष श्री अनिल भिंडे, श्री मोहन औरसमल, श्री मंगेश मोरे, श्री विशाल गायकवाड, श्री काशीनाथ पारठे, महिला बालकल्याण सभापती सौ सुवर्णाताई मोरे, नगरसेविका श्रीमती रुपालीताई जाधव, नगरसेविका सानिया शेख, नगरसेविका रुखसनाताई जळगावकर, नगरसेविका सौ स्वेला अहिर, डो शर्वरी घुमरे, सौ सुरेखाताई खेडकर, केविनाताई गायकवाड, स्वामिनी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते। सर्वसामान्य असणाऱ्या लोकांचा सन्मान करण्याचं काम हे कांचनताईंच्या रूपाने स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। या गोष्टीचा सार्थ अभिमान मला या ठिकाणी आहे। मला सांगायला अभिमान वाटतोय, कमी कांचनताई सारखी भगिनी आज या ठिकाणी माझी भगिनी म्हणून या ठिकाणी सांगतोय का जिच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांची सेवा या ठिकाणी होत आहे, गोरगरिबांना मदतीचा हात त्या ठिकाणी मिळत आहे। आणि हीच खऱ्या अर्थाने आपली संपत्ती असं समजून वसतिगृहातील विद्यार्थी असतील, ज्या मुलांना, ज्या विद्यार्थ्यांना सिंगल पॅरेंट म्हणून आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपल्या स्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला पाहिजे, या उद्दिष्टाने कांचनताई पुढे सरसावले आहेत। त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, त्यांना 2 टाइमचं जेवण देणं, अशा पद्धतीचा उपक्रम सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे। मी अनेक लोक पाहिले, अनेक लोक आपल्या पद्धतीने व्यवसाय श्रीमंत आहेत, पैसा व्यवस्थित बाळगून आहेत, परंतु आपली प्रचंड मेहनत महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल, मसाल्याचा व्यवसाय कोण असतील, जे जे छोटा मोठा व्यवसाय तिच्या परीने तिला करता येत असेल, असं कांचनताई प्रचंड मेहनत घेऊन आपल्या व्यवसायात सुद्धा उभ्या राहिलेल्या आहेत। परंतु आपल्या व्यवसायातून गोरगरीब महिलांना कसा मदतीचा हात मिळेल हे उद्दिष्ट ठेवून काम करणाऱ्या कांचनताई या आगळ्या वेगळ्या महिला भगिनी आहेत। त्या गोष्टीचा खरोखरच आपण जेवढा त्यांचा सन्मान करावा तेवढा कमी आहे।